So, hello everyone. Welcome to day 2 of our 1000+ spelling mistake series. आज डे 2 ची सुरुवात करूया. आय होप की तुम्ही फर्स्ट डेचं जी 50 क्वेश्चन्स होते आणि त्याचे जे वोकॅब होते ते व्हिडिओ बघितली असेल. सोबतच टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जे मी PDF अपलोड केलेली आहे वोकॅबलरीची ते सुद्धा तुम्ही बघितली असेल अशी मी आशा करतो. आणि पहिली व्हिडिओ पाहणं झाल्यानंतरच तुम्ही या सेकंड व्हिडिओवर या, म्हणजे तुमची सिरीज कन्सिस्टंट राहील. कारण बरेचसे जे वोकॅब तिथे घेतली असेल परत आली तर मी ते नोट डाऊन नाही करणार आणि तुम्हाला पहिला जे नोट्स आहे त्याच्यातूनच पाहावं लागेल असं होऊ शकतं. तर त्याच्यामुळं टाइम वेस्ट न करता आपण सरळ जी आपली सेकंड व्हिडिओ आहे डे 2 त्याच्यावर जाऊया. आय होप माय स्क्रीन इज विजिबल टू एव्हरीवन. जस्ट गिव्ह मी मोमेंट टू चेक. ओके, इट्स विजिबल. ठीक आहे. तर डे 2 ला आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांनी सिन्सिअरली लक्ष द्यायचं आहे आणि आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. जसं इथे क्वेश्चन नंबर 51. आता प्रत्येक ठिकाणी मी 50 पर्यंत झालं असल्यामुळे 51 पासून सुरुवात करतो. एकदा मी माझं हे जे रायटिंग टॅबलेट आहे याला कनेक्ट करून घेतो. माझा माऊसच कनेक्ट होता. ओके, तर सगळं सेटअप झालेलं आहे. पेन ओके, ठीक. तर सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड आपल्याला सांगायचं आहे. प्रोग्रेस, मिस्ट्री, पिलग्रिम आणि सिम्पटम. तर इथे पिलग्रिमचा जो अर्थ आहे, जसं प्रोग्रेस म्हणजे तुमची प्रगती झालं, मिस्ट्री म्हणजे एक प्रकारचं जे लपवून आहे तुम्हाला माहिती नाही आहे तसे त्याला आपण मिस्ट्री म्हणू. पिलग्रिम म्हणजे होत असतं जे यात्रेकरू असतात त्याला आपण पिलग्रिम म्हणत असतो आणि ते जनरली रिलेटेड असते धर्माशी, तर ते धार्मिक म्हणूया. आधी त्याला पिलग्रिमेज म्हणजे धार्मिक जे लोकेशन आहे त्याच्यावरून हा पिलग्रिम वर्ड झाला आहे, ज्याला आपण धार्मिक जे यात्रेकरू असतात ते म्हणतो. आणि जे चौथं आहे सिम्पटम्स, जे तुम्हाला सिम्पटम्स आपण एखाद्या बिमारीचे काय लक्षण आहे म्हणतो, तर सिम्पटम्स ते होतं. परंतु हे सिम्पटमचं स्पेलिंग करेक्ट नाही आहे. त्याच्यामध्ये पी जो असतो तो सुद्धा असतो सिम्पटम, तर पीचा कुठे ना कुठे उच्चार येतो, त्याच्यामुळे ऑप्शन डी हे काय इनकरेक्ट होऊन जातं. नेक्स्ट बघूया. सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. क्वेश्चन नंबर 52. वर्ड्स दिलेले आहे. व्हायटन म्हणजे होत असतं आपलं जे पांढरे वगैरे करणं, तर त्याला आपण व्हायटन म्हणतो. तर व्हायटन जे आहे ते पांढरं करणं होते, पण त्याचं जे स्पेलिंग आहे आपल्याला माहिती आहे. व्हाईटचं स्पेलिंग असते WHITE आणि त्यानंतर एन लावून होतो व्हायटन, तर हे आहे चुकीचं. एनलायटन म्हणजे मार्गदर्शन करा परमेश्वरा, आम्हाला चमत्कार करा, आमच्यावर आशीर्वाद करा. एनलायटन म्हणजे जे दृष्टीतून छान दिसतं, एनलाइट करणं, प्रकाशमय करणं, बेसिकली प्रकाशमय करणं, तर त्याला एनलायटन म्हणतो आपण. त्यानंतर हॅस्टन आहे म्हणजे लगबग करणे आणि ब्रायटन आहे जे प्रकाशित करणे होतं. तर जे करेक्ट वर्ड आहे तो आहे व्हायटन, ज्याचं स्पेलिंग इथे चुकलेलं होतं. क्वेश्चन नंबर 53. 4 वर्ड्स दिलेले आहेत. सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. स्टॅच्युटरी, स्ट्रॅटेजी, स्टेशनरी आणि दुसरं पण इथे आहे स्टेशनरी. जसं आता इथे स्टॅच्युटरी म्हटलेलं आहे, तर स्टॅच्युटरीचा अर्थ इथे होतो कायदा. ठीक आहे, कायदा, तिथे आपण स्टॅच्युटरी म्हटलो. स्ट्रॅटेजी जी आहे एक प्रकारची जी आपण स्ट्रॅटेजी करत असतो, काहीतरी ठरवत असतो, ते स्ट्रॅटेजीचं स्पेलिंग जे आहे ते हे वालं असतं की तुम्ही काहीतरी योजना करत आहात, त्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो. तर स्पेलिंग मध्ये ई असतो, ए नसतो. आता इथे 2 स्टेशनरी दिलेले आहे, हे महत्वाचं आहे. हे बरेचदा कन्फ्युजिंग वर्ड मध्ये येतं. जो पहिला स्टेशनरी आहे त्याचा अर्थ होत असतो स्थिर असणे, की स्टेबल आहे बाबा, एका ठिकाणी आहे, मुव्हिंग नाही आहे, तर त्याला आपण स्टेशनरी म्हणू. आणि दुसरं जे स्टेशनरी असतं जे तुमचं वेगवेगळे सामान असतात, जे तुम्ही दुकानातून खरेदी करता, स्टेशनरी शॉप म्हणता, तर ते तुम्ही स्टेशनरी ई वाला आहे. आणि जो स्टॅटिक असतो, स्टेबल असतो, स्थिर असतो, नॉन मुव्हिंग असतो, त्याला आपण ऑप्शन सी स्टेशनरी म्हणत असतो. तर याच्यात जे बी आहे ते स्ट्रॅटेजीचं स्पेलिंग चुकलेलं होतं. पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 54. एसेल, अडोन, अटिक आणि अल्टर या 4चं तुम्हाला सांगायचं आहे. जसं इथं
माऊस, हा, जे एसएल आहे आणि अडॉन आहे, तर एसएनचा अर्थ होत असतो अट्रॅक्टिव्ह, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो, सॉरी, एसएलचा अर्थ होत असतो मार्ग, एक पाथ देणं, आणि जो अडॉन आहे तो असतो अट्रॅक्टिव्ह, म्हणजे असते एक आकर्षण. त्यानंतर अटेक नावाचा असा वर्ड नाही आहे. एक तर तुम्ही म्हणू शकता ATTACK, ज्याला तुम्ही अटॅक म्हणू शकता, किंवा एक दुसरा शब्द असतो ATTIC, ज्याला तुम्ही घरावरची जी खोली असते, जो वरचा माळा असतो, घरावरचा जो वरचा माळा असतो, त्याला तुम्ही अटिक म्हणत असता. आणि अल्टर म्हणजे तो तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणता हाईट जे आहे, तर ते उंच ठिकाण जे आहे अल्टर हाईट, तर त्याला उंच जे असतं त्याला अल्टर म्हणत असतो. कधी कधी त्याचा वेगळा अर्थ पवित्र सुद्धा निघतं, जे उंचावर असते किंवा पवित्र. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55, करेस्पॉन्डन्स, मिसेलेनियस, एक्सक्लेमेशन आणि डिसिप्लिनेरियन. तर आता हा चौथा जो वर्ड आहे डिसिप्लिनेरियन, म्हणजे एक जो कायदा असतो, शिस्त असते, त्याला आपण डिसिप्लिन जो शब्द आहे त्याच्यावरून बनलेला आहे, ते आपण शिस्त म्हणूया, शिस्त. आता जो एक्सक्लेमेशन मार्क राहतो हा वाला, ठीक आहे, आपण जे काही बोलतो, अरे, अच्छा, ओके, ओ माय गॉड, तर हे जे उद्गारवाचक असतात, तर यामध्ये आय येत नाही, फक्त असतो एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे, तर हे चुकीचं होतं, जे आपलं इनकरेक्ट स्पेल्ड मध्ये आहे. मिसेलिनियस म्हणजे जे इत्यादी बाकीचे जे असतात इतर, त्याला आपण मिसेलिनियस म्हणतो. आणि करस्पॉन्डन्स जे असतो, पत्रव्यवहारात पण आपण करस्पॉन्डन्स वापरत असतो शब्द, की पत्रव्यवहार करताना दुसऱ्याचा जो पत्ता आहे त्याला करस्पॉन्डन्स ऍड्रेस म्हणतो, किंवा जर सारखं असेल, सेम असेल, तर त्याला सुद्धा ही इज करस्पॉन्डिंग टू दॅट ऑब्जेक्ट असं पण आपण म्हणत असतो. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते एक्सक्लेमेशन मार्क होऊन जातं. तर एक्सक्लेमेशन हे जे आहे क्वेश्चन ऑप्शन सी इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 56, ऑन अ कॉन्ट्ररी आपण म्हणतो, म्हणजे याच्या विरुद्ध, तर याच्या अपोजिट, तर त्याला आपण कॉन्ट्ररी म्हणूया. टेरिबल म्हणजे भयंकर. मॅनर्स म्हणजे ते तुमचे जे काय म्हणू शकतो आपण त्याला, तुम्हाला मॅनर्स नाही आहे का, ठीक आहे, तुम्हाला आता तुम्हाला माहितच आहे मिनिंग, मला आता शब्द सुचत नाही आहे त्याला, परंतु तुम्हाला मॅनर्स नाही आहे का, तुम्हाला जे चांगले गुण असतात, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तो आहे की नाही आहे, तर ते मॅनर्स ते आहेत. आणि लॉन्जिट्यूड जे असतं, जे आपलं पृथ्वी अशी आहे, तर हे उभेवाले लॅटिट्यूड आणि आडवेवाले जे असतात ते लॉन्जिट्यूड असतात. पण याच्यातलं जो टेरिबल आहे, या टेरिबलचं स्पेलिंग जे आहे ते चुकीचं आहे. इथे पाहिजे होतं टेरिबलचं स्पेलिंग TERRIBLE, तर हे इनकरेक्ट होतं. त्यानंतरचं बघा 57, डिसिव्ह म्हणजे असते, काल पण हा शब्द झालेला आहे विद्यार्थ्यांनो. डिसिव्ह म्हणजे असते फसवणे, हा पुष्कळदा तुम्हाला दिसेल, एखाद्याला फसवणे म्हणजे डिसिव्ह असते. लेजर म्हणजे एकतर तुमचा आराम करणे असते, म्हणजे तुम्ही रिकामे बसले आहे त्यालाही लेजर म्हणते, किंवा आराम करत असाल तरी त्याला तुम्ही लेजर म्हणत असता. बिलीव्ह म्हणजे हे झालं तुमचा विश्वास, आणि बिलीव्ह हा एक वर्ब आहे, आणि जे दुसरं असतं बिलीफ, ते तुमचं नाऊन बनत असतं. ठीक आहे, आणि सगळ्यांचं भलं करणं, चांगलं करणं, सगळ्यांच्या बद्दल चांगलं विचार करणं, याला आपण म्हणत असतो वेलफेअर. तुम्ही वेलफेअर ऑफ सोसायटी म्हणून असं ऐकलं असेल, ज्याच्यात डबल एल नसतो. तर हे आहे करेक्ट त्याचं वर्ड. आणि इथे 2 मी पॉइंट्स दिलेले आहेत. असं लिहिलेलं आहे की विल आणि जेव्हा फुल, जेव्हा विलफुल असते, इच्छापूर्ण असते, तर दोन्ही जे एल आहे ते चमत्कारीपणाने बदलून सिंगल एल होतात. आणि इथे फुलफिल, इच्छा पूर्ण होणं, फुलफिल होणं, पूर्ण होणं, ते इथे पण 2 एल जे आहे ते जादुईरित्या डबल एल असताना सिंगल एल होऊन जातात. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 58, कन्वर्ट, कनेक्ट, कन्सेंट आणि कन्वेक्ट असे इथं दिलेलं आहे. तर इथे करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचा आहे, तुम्हाला चुकीचा नाही, करेक्टली सांगायचं आहे. लक्षात घ्या, कन्वर्ट जे आहे ते बरोबर वाटतं,
कनेक्ट हे चुकीचं स्पेलिंग आहे. तुम्हाला माहिती आहे, एखाद्याशी कनेक्ट करायचं असेल तर डबल एन वापरतो आपण. आता एखाद्याचं जर परमिशन घ्यायची असेल, परवानगी घ्यायची असेल तर तो कन्सेंट असतो. तर हे चुकीचं आहे. आणि एखादा जर दोषी असेल तर त्याला आपण कन्व्हिक्ट म्हणत असतो. तर याच्यात ई नाही आहे, इथे आय येतो. इथे सी नाही तर एस येतो. तर हे तिन्ही पण जे आहे इनकरेक्ट वर्ड्स आहे. कनेक्ट, कन्सेंट, कन्व्हिक्ट आर दी करेक्टली स्पेल्ड वर्ड्स. परंतु इथे ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट होऊन जातं, कारण ते स्पेलिंग करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 59. आता बघा, इथे आहे 4 वर्ड्स. टेन्युअर, डायगोनल, पार्टनर, ऑब्लिक. टेन्युअर म्हणजे असतो तुमचा पिरियड. माझा 5 वर्षाचा टेन्युअर आहे, 5 वर्षाचा पिरियड आहे, ड्युरेशन जो असतो. डायगोनलचं स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे, डायगोनल असं असते, बरोबर ना. असं चौकोन असेल तर हे जी क्रॉस लाईन आहे याला डायगोनल म्हणतो. आता ऑब्लिक म्हणजे पण असं तिरकस होतं बरं. तर एक आडवा क्रॉसिंग जो असतो त्याला ऑब्लिक म्हणत असतो. आणि पार्टनर म्हणजे तुमचा जो सोबती असेल त्याला तुम्ही पार्टनर बनाल. तर हे डायगोनल चुकीचं आहे. हे वालं डायगोनल ज्याच्यात जी आहे तो ए आहे, सॉरी, ते करेक्ट होतं. पुढे बघा, एन्श्योर, ऍडजन, प्युरिटी, एक्झॉस्ट. 4 वर्ड परत. इन्शुअर म्हणजे आश्वासन देणे, ठीक आहे. मी तुम्हाला इन्शुअर करतो म्हणजे तुम्हाला भरोसा देतो. तर ते भरोसा देणे म्हणजे इन्शुअर, भरोसा देणे. त्यानंतर ऍडजन म्हणजे बरखास्त, मीटिंग अज्जन झाली आहे म्हणतो आपण, ठीक आहे. कोर्टमध्ये कोर्ट इज ऍडजन फॉर अ डे म्हणतो, म्हणजे बरखास्त. प्युरिटी म्हणजे जे पारदर्शकता आहे तुमच्यातलं जे चांगलं आहे तर ते प्युरिटी झालं. आणि एक्झॉस्ट म्हणजे असते थकणे, ठीक आहे. जो तुम्ही टायर्ड असताना, जर तुम्ही एक्स्ट्रीमली टायर्ड असाल तर त्याला तुम्ही एक्झॉस्ट म्हणता. तर एक्झॉस्टचं स्पेलिंग जे आहे ते यू सोबत येतं, फक्त ए नाही आहेत. तर हे इनकरेक्ट होतं. एक्झॉस्ट इज करेक्ट. पुढचं बघा, डिस्टर्बन्स, जिनियस, अपॉर्च्युनिटी आणि कॉन्शियस. तर एक कॉन्शियस जो शब्द असतो, कॉन्शियस तुम्ही म्हटलं असाल की नाही का, अरे तो अनकॉन्शियस झाला म्हणजे बेशुद्ध पडला. तर जो भानावर असतो, ठीक आहे, त्याला तुम्ही कॉन्शियस म्हणत असता. जो भानावर असतो, ज्याला जाणीव असते, तो असतो तुमचावाला कॉन्शियस. अपॉर्च्युनिटी म्हणजे तुमची आहे संधी. डिस्टर्बन्स म्हणजे तुम्हाला जे व्यत्यय येतो कोणत्याही कामामध्ये करण्याचं, त्याला डिस्टर्बन्स म्हणू. आणि जिनियस म्हणजे हुशार. परंतु हे जे डिस्टर्बन्स आहे, डिस्टर्बन्समध्ये ई हा सगळ्यात शेवटीच येतो, फक्त इथे येत नाही, म्हणून हे इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड होतं. नेक्स्ट बघा, अॅनिव्हर्सरी, अँग्विश, अनॉनिमस, अनाउन्समेंट. आता अॅनिव्हर्सरी तुम्हाला माहिती आहे की जो तुमचं वर्षगाठ वगैरे असते, ठीक आहे. एखाद्या गोष्टीला जर खूप वेळ झाला असेल, ड्युरेशन झाला असेल, तर आपण त्याचं साजरं करत असतो अॅनिव्हर्सरी. जसं तुम्ही मॅरेज अॅनिव्हर्सरी नसता साजरी करत, ऍक्च्युअली तुम्ही करत असता वेडिंग अॅनिव्हर्सरी. ग्रामर म्हणते मला की मॅरेज जे आहे ते 2 पार्टनर्स मधलं रिलेशन असतं आणि वेडिंग जे आहे ते ऍक्च्युअली लग्न असतं. तर तुम्ही वेडिंग अॅनिव्हर्सरी करता, तुम्ही मॅरेज अॅनिव्हर्सरी करत नाही. आणि मॅरेज अॅनिव्हर्सरीचं जे स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित, पण इथे ERSARY असतं, इथे ई असतो, जे इथे ए दिलेला होता. अँग्विश, अँग्विशचा अर्थ होत असतो जे तुम्हाला त्रास होतो, वेदना होतात, यातना होतात, त्याला आपण अँग्विश म्हणतो. अनॉनिमस, जो आपल्याला माहिती नाही आहे, अनोळखी आहे, त्याला अनॉनिमस म्हणू. अनाउन्समेंट म्हणजे जे काही तुम्हाला अनाउन्समेंट करायची आहे, सांगायचं आहे, त्याला आपण अनाउन्समेंट म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63. नेसेसरी, बिगिनिंग, इरिलिव्हंट आणि लोकेशन. याच्यात कदाचित तुम्हाला थोडंसं लक्षात पण आलं असेल, कारण सगळे शब्द लक्षात येण्यासारखेच आहे. तर नेसेसरी म्हणजे जे काही आवश्यकता आहे त्याला नेसेसरी म्हणतो आपण. एखाद्या गोष्टीची सुरुवात, ज्याला इन्सेप्शन म्हणतो आपण, एक सिनोनिम इन्सेप्शन, तर तो असतो बिगिनिंग. तर याच्यामध्ये NING आहे, इथे सिंगल एनच वापरला आहे, तर हे चुकीचं होतं. इरिलिव्हंट जो आपल्या कामाचा नाही आहे, लोकेशन म्हणजे स्थळ, तर बिगिनिंग हे करेक्ट होऊन जातं. क्वेश्चन नंबर 64. सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड
ॲडव्हेंचर, बेनिफिट, ॲक्वायर आणि पॅथेटिक. घृणास्पद जे म्हणतो, पॅथेटिक, घृणास्पद जे आवडत नाही त्याला आपण पॅथेटिक म्हणत असतो. किंवा ज्याची कीव येते त्याला सुद्धा आपण पॅथेटिक म्हणत असतो. परंतु या पॅथेटिकचं स्पेलिंग जे आहे ते ई सोबत येतं, ए सोबत येत नाही. तर हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे. एखादी गोष्ट ॲक्वायर करणं, मिळवणं, ॲक्वायर, फायदा, बेनिफिट, ॲडव्हेंचर तुम्हाला माहीतच आहे की जे तुमचे दिल में है जोश तो कुछ ना कुछ करेंगे, माउंटेन ड्यू, तर ते झालं तुमचं ॲडव्हेंचर. नेक्स्ट बघा, कंटेम्पलेट, कॉपरेट, टेम्परेट आणि सिंडिकेट. सिंडिकेट तर हा शब्द मला वाटते तुम्ही कदाचित पुष्पा 2 मध्ये बघितला असेल की सिंडिकेटचा मेंबर आहे असं वगैरे आपण म्हणत असतो. तर कंटेम्पलेट म्हणजे जे असते एखाद्या गोष्टीचं जर आपण काय म्हणतो त्याला मनन जर करत असत, मनन करणे, तर त्याला आपण कंटेम्पलेट म्हणत असतो. त्यानंतर कॉपरेट जे आहे, तर एखाद्याला आपण सहाय्य करत असेल, सपोर्ट करत असेल तर कॉपरेट म्हणत असतो. एकच मिनिट हा. सो सॉरी एव्हरीवन. जो ऑडिओचा जॅक होता तो थोडासा निघालेला होता, त्याच्यामुळे मला तो पॉज प्ले करायला लागला. तर हां, क्वेश्चन नंबर 65 चालू होता आपलावाला. आणि याच्यामध्ये सिंडिकेट जे आहे ते तुम्ही ऐकलं असेल कुठल्या पुष्पा मूवीमध्ये, की एखादा जर व्यापारी संघ असेल त्याला तुम्ही सिंडिकेट वगैरे म्हणत असता. व्यापारी संघ असेल त्याला सिंडिकेट म्हणत असता. आणि जो टेम्परेट आहे म्हणजे मुबलक प्रमाणात, ज्याला मॉडरेट लेवल म्हणू शकतो आपण, ते असतं तुमचं टेम्परेट. त्यानंतर कंटेम्पलेट जे आहे ते असतं तुमचं मनन करणं. तर कंटेम्पलेटचा अर्थ होतो मनन करणे, मनन करणे. ठीक आहे, मनन करणे. तर आता याच्यात जे आहे टेम्परेट, तर टेम्परेटचं स्पेलिंग जे असते, जे मॉडरेट म्हणतो आपण, ते असते TMPERATE. तर जे सी आहे ते होऊन जाते इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड. क्वेश्चन नंबर 66, व्हॉलेंटरी, डिस्पॅरिटी, कंटिन्युअन्स आणि कन्व्हिन्सिंग. ठीक आहे. आता व्हॉलेंटरी तुम्हाला माहिती आहे की एखाद्याला स्वइच्छित जे असतं त्याला व्हॉलेंटरी म्हणतो. असमानता जर असेल, इनइक्वॅलिटी, सॉरी, असमानता जे इक्वल नाही आहे ते, तर त्याला असमानता, असमानता, त्याला आपण डिस्पॅरिटी म्हणतो. कंटिन्युअन्स म्हणजे जे सातत्यानं चालू राहते त्याला कंटिन्युअन्स म्हणू शकतो आपण. आणि जे मान्य करण्यासारखं आहे त्याला आपण कन्व्हिन्सिंग म्हणतो. परंतु जो कंटिन्युअन्सचं जे स्पेलिंग आहे तर त्याच्यामध्ये इथे सी येतो, एस येत नाही. सी येतो, एस येत नाही. तर हे वालं जे आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड होतं. थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न करूया आपण. त्यानंतर क्वेश्चन नंबर 67 आहे, अल्फाबेट, ॲलर्जिक, अल्टरनेट आणि अलॉटेड. या सगळ्यांचं जवळपास मिनिंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. अल्फाबेट जे असतं, जे A to Z वर्ड्स असतात आपले, एक लक्षात घ्याल, A to Z जे आहेत त्याला आपण लेटर्स म्हणत असतो. ठीक आहे, A एक लेटर आहे, B एक लेटर आहे. परंतु एकत्र जेव्हा होतात तेव्हा त्याला आपण अल्फाबेट म्हणत असतो, अल्फाबेट्स नसतो म्हणत. एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर ॲलर्जिक. अल्टरनेट म्हणजे एक दुसरं कुठलं तरी ऑप्शन, तर याचं स्पेलिंग मला वाटते TERNAT व्हायला हवं. तर अल्टरनेट हे काय होतं, करेक्ट आन्सर इथे होऊन जातं. अलॉटेड पण हे स्पेलिंग करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 68, सेक्रेटरिएट. सेक्रेटरिएटचं ऑफिस असतं ज्याला तुम्ही सचिवालय सुद्धा म्हणता, तर हे सचिवालय. त्यानंतर हार्टबीट जे आहे ते तुमच्या हृदयाचे जे ठोके आहे त्याला तुम्ही हार्टबीट म्हणता. परफॉर्मन्स, तुमचं जे परफॉर्मन्स असेल ते, आणि टंग म्हणजे जीभ. परंतु सेक्रेटरिएटचं जे स्पेलिंग आहे ते असतं सेक्रेटेरिएट. ई असतो इथे, इथे ए घेतलाय आणि म्हणजे हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 69, गिगल, ग्रिडल, जिंजर, जायंट. इथं तर मला जिंजरचं स्पेलिंग जीचेच आहे सगळे, आणि जिंजर म्हटलं तर अद्रक आठवतं, तर त्याचं स्पेलिंग इथे कुठेतरी गडबड झालं वाटतं, जे असतं जिंजर. ग्रिडल म्हणजे घेरा घालणे, घेरा घालणे. जायंट म्हणजे एकदम मॅसिव्ह, लार्ज, मोठं.
आणि गिगल म्हणजे खिदी खिदी हसतो ना आपण, खिदी खिदी हसणे, त्याला आपण गिगल म्हणतो. तर जिंजरचं स्पेलिंग इथं चुकीचं आहे, तर ते होणार नाही. नेक्स्ट बघा, प्लॅट्यू. आता प्लॅट्यू म्हणजे होत असतं पठार, दख्खनचे पठार, दख्खन प्लॅट्यू, ज्याचं मिनिंग स्पेलिंग जे आहे ते असं होतं पठार. प्लॅटिनियम माहिती आहे, प्लेग हा रोग आहे, आणि प्लॅन्टेन म्हणजे केळी सुद्धा होतं, प्लॅन्टेनला तुम्ही केळी सुद्धा म्हणतात. क्वेश्चन नंबर 71, पेनल्टी प्रीमियम पॅसेज पॅरल. हा, आता इथं स्पेलिंग मध्ये जो एरर आहे तो आहे पॅरल, पी पी ए PARALLEL, याला आपण पॅरल जे आहे, एक सेकंड, हा, तर पॅरल जे आहे हे स्पेलिंग होतं. बाकी तुम्हाला माहिती आहे, गोल पेनल्टी चार्जेस जे पडतात तुम्हाला ते पेनल्टी म्हणतो आपण. प्रीमियम माहिती आहे, जे पेएबल असतं, पेमेंट करावं लागतं, त्याला प्रीमियम म्हणतो आपण, किंवा जे महागडं असतं त्यालाही प्रीमियम म्हणतो. आणि पॅसेज जो तुमचा रीडिंगचा असतो तो तुमचा पॅसेज, किंवा एक भागला सुद्धा तुम्ही पॅसेज म्हणता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 72, इनसाइड नोबिलिटी इन्क्वायरी इनिमिटी. इनिमिटी म्हणजे होत असते शत्रुता, शत्रुता. आणि याचं स्पेलिंग असं नसून असते NENMITY, आय नसतो. इन्क्वायरी म्हणजे चौकशी, त्यानंतर नोबिलिटी म्हणजे जे चांगले सत्कर्म करतो ते, आणि इन्साइट जे आहे, एकतर जे रिसर्च पेपर पब्लिश करतात ना, जर त्याच्यामध्ये आपण एखाद्या संशोधन करणाऱ्या व्यक्तीचं काही रेफरन्स घेतलं असेल तर त्याचं नाव लिहिणं महत्वाचं असते, तर त्याला आपण इन्साइट म्हणत असतो. किंवा इन्साइटचा दुसरा अर्थ एखाद्या व्यक्तीला भडकवणे हा सुद्धा होतो. तर दोन प्रकारे याला आपण म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 73, पिअर्सिंग स्लिक पाय इच म्हणजे होते खाजवणे, त्यानंतर पाय जो असतो तो खाण्याचा पाय जो असतो तो. स्लिक म्हणजे जे असतो गोड किंवा गोंडच जे बाळ असतं छोटंसं त्याला पण सुद्धा आपण स्लिक म्हणतो. इच म्हणजे असते खाज जे सुटते ते. आणि पिअर्सिंग म्हणजे कान टोचणे असतं, पण पिअर्सिंग मध्ये आय आधी येतो. कान जे टोचतो ना आपण त्याला आय आधी येतो आणि नंतर ई येतो. क्वेश्चन नंबर 74, many communities in the world still feel that their voices and position has been disenfranchised. सगळीकडे एकच स्पेलिंग, एकच वर्ड आहे ज्याचे वेगवेगळे स्पेलिंग आहे. आपल्याला सांगायचं आहे की कुठलं करेक्ट आहे. तर मेनी कम्युनिटीज इन द वर्ल्ड स्टील फील दॅट देअर व्हॉइसेस अँड पोझिशन हॅज बीन डिसएनफ्रॅन्चाइज्ड. डिसएनफ्रॅन्चाइज एक मिनिंग थोडंसं देत आहे वाक्यातून आपल्याला. हक्कभंग जे म्हणतो ना आपण, हक्काचं जे भंग करत असते त्याला आपण डिसफ्रॅन्चाइज म्हणतो, डिसएनफ्रॅन्चाइज. आणि हे जे आहे ऑप्शन नंबर डी, हे वालं स्पेलिंग इथे करेक्ट आहे. पुढे बघा, स्लॉटर, जे कत्तल केली जाते त्याला स्लॉटर म्हणतो आपण. कत्तल करणे, हत्या करणे त्याला स्लॉटर म्हणतो. ट्राफिकिंग, ट्राफिक तर भाई डबल एफ सोबत येत असते, तर ट्राफिकिंग जे आहे ते डबल एफ सोबत येतं ट्राफिकचं. नंतर टॅरेनिकल म्हणजे जो असतो अत्याचारी व्यक्ती, त्याला आपण टॅरेनिकल म्हणतो, अत्याचारी. आणि क्रॉपिंग, जे झाडं वगैरे कापतं त्याला क्रॉपिंग म्हणतो. तर जे ट्राफिकिंग आहे त्याचे जे डबल एफ येतो तो तुमचं होतं करेक्ट वर्ड. अँशियस, विशियस, मिमिक आणि मॉइश्चर. अँशियस म्हणजे चलबिचल जो करतो, अस्वस्थ असतो त्याला आपण अँशियस म्हणत असतो. विशियस म्हणजे जो दृष्ट व्यक्ती आहे ना तर त्याला विशियस म्हणतो, पण विशियस नाही असं नाही येणार, एच येत नाही तर फक्त CI राहतो. एखाद्याची नक्कल करणे म्हणजे मिमिक, आणि मॉइश्चर म्हणजे जे दव वगैरे असतं त्याला आपण मॉइश्चर म्हणत असतो. ओके, इन द गिवन सेंटेन्स वन वर्ड मे बी इनकरेक्टली स्पेल्ड. परत इनकरेक्ट आहे. एरनियस इन्फॉर्मेशन स्प्रेड रॅपिडली अक्रॉस द नेशन अँड क्रिएटेड अ स्टिअर. एक न्यूज तयार केलेली आहे तर तिथे त्यांनी स्टिअर हा शब्द वापरला. आता एक लक्षात घ्याल की हा जो वर्ड आहे ना एरेनियस, चुकीची जी माहिती आहे त्रुटीवाली, तर हेच करेक्ट आहे, बाकी सगळे चुकीचे आहे. म्हणून या बाकी सगळ्यांना आपण नो एरर म्हणूया.
हे सगळे हे सगळे चुकीचे आहेत. जो दिलेला आहे तोच इथे करेक्ट बनतो. नेक्स्ट फायनरी. फायनरी म्हणजे छान होते किंवा एक लोखंडी पट्टीला पण फायनरी म्हणतात. फायनरी छान किंवा लोखंडी पट्टी. मनी हिस्ट पिक्चर पाहायला, मनी हिस्ट वेब सिरीज आहे तर ते पाहिलं असेल तुम्ही. तर मनी हिस्ट मध्ये पैसे हिस्ट मोठी चोरी करते तर त्याला आपण दरोडा म्हणू. हिस्ट म्हणजे होत असते दरोडा. क्रिंज म्हणजे होते एखाद्याची हाजी हाजी करणे. हाजी हाजी करणे. आणि डिफेअर तर एखाद्याच्या पेक्षा मत वेगळे असन तरी त्याला आपण डिफर म्हणतो, किंवा एखाद्या डिले किंवा पोस्टपोन करायचं असेल त्याला सुद्धा आपण डिफर म्हणत असतो. पण मनी हिस्टचं तुम्ही जर स्पेलिंग लक्षात घेतलं असेल तर असं नसून ते होतं HEIST. तर हे करेक्ट स्पेलिंग इथं बनतं. पुढे बघा क्वेश्चन नंबर 79. सिमेटरी जे स्मशानभूमी असते, जे स्मशानभूमी असते त्याला आपण सिमेट्री म्हणत असतो. अकोमोडेट एका ठिकाणी मावणे, ऍडजस्ट होणे त्याला अकोमोडेट म्हणू. इंट्रोड्यूस असा चोर जो आपल्या घरातच आहे, घर का भेदी लंका जलाय म्हणतो ना, तर तो इंट्रोड्यूर म्हणजे तसं. आणि नेसेसरी म्हणजे आवश्यक, पण नेसेसरी तुम्ही बघितलं असेल की डबल सी येतो, सिंगल सी येत नाही, तर त्याच्यामुळं डबल सी हे करेक्ट राहील. क्वेश्चन नंबर 80. अवर गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ रिलेटिव्हली एक्सटेन्सिव्ह सेट ऑफ रिफॉर्म्स. रिफॉर्म्स म्हणजे बदल फॉर अबॉर्जिनिस इन द कंट्री. आता हे अबॉर्जिनिस जे आहे म्हणजे फॉर अबॉर्जिनिस म्हणजे आदिवासी जे लोक राहतात त्यांना अबॉर्जिनिस म्हणत असतो आपण. पण याच्यातलं जे अबॉर्जिनिस आहे याचं आदिवासीचं जे मिनिंग आहे ते हे वालं स्पेलिंग करेक्ट आहे. अबॉरिजिनेस सारखं. अबॉरिजिन्स म्हणजे होतात तुमचे आदिवासी. आदिवासी. क्वेश्चन नंबर 81. स्लेज करणं, सॅव्हरी टॅम्पर. ठीक आहे, तुम्ही टॅम्परिंग करणं असं ऐकलं असेल एखाद्या गोष्टी किंवा तुमच्या मोबाईलवर जे लावतो टॅम्परिंग कवर, तर टॅम्परिंग म्हणजे जे असतं ज्याच्याशी छेडछाड करतो, तर टॅम्पर म्हणजे होत असते छेडछाड. त्यानंतर सॅव्हरी म्हणजे होत असते चवदार. आणि स्लेज एखाद्याला तुम्ही त्रास देता, ठीक आहे, चिडवता, त्याला तुम्ही म्हणत असता स्लेज. स्लेजिंग केली म्हणते, स्लेजिंग. तर स्लेज. आणि टेक्स्चर एखाद्याचं डिझाईन वगैरे जे असतं त्याला आपण टेक्स्चर म्हणतो. नेक्स्ट बिनाईन, मोटिफाईड, इनसिक्युरिटीज आणि डिस्मे. आता बिनाईन हा खूप सुंदर शब्द आहे, कारण हे बिनाईन जो आहे तो बरेचदा येतो. तर बिनाईनचा जो असतो तो नाजूक, नरम, सौम्य असा अर्थ तो बिनाईन देतो. मॉटिफाईड म्हणजे असते जो चिडलेला आहे त्याला मॉटिफाईड म्हणतो. इनसिक्युरिटीज म्हणजे तुमच्या मनात जर कशाबद्दल काही डाऊट असेल तर त्याला इन्सिक्युरिटी म्हणू शकतो. आणि डिस्मे असतं दहशत. हे थोडंसं ते बाकी टायपो एरर तिथे झालेलं आहे तर ते बघाल. पण मॉर्टिफाईडचं स्पेलिंग इथे जे दिलेलं आहे ते करेक्ट आहे, तर याच्यामुळे हे वालं जे आहे ते चुकीचं बनतं. नेक्स्ट सिराज अद दौला besieged Calcutta to take up punitive actions against the East India Company. आता सगळ्यात पहिले ते पनिटिव्ह जे आहे, पिनिटिव्ह ज्याला काय म्हणतात काही जण, ते आहे तुमचं एक दहशत किंवा दंडात्मक जे असतं ऍक्शन, काहीतरी ऍक्शन त्याच्यावर घ्यायची आहे दंडात्मक, तर त्याला आपण म्हणतो पिनिटिव्ह ऍक्शन. आणि जे बिसाइज्ड आहे म्हणजे वेढा घालणे, त्याला चारी बाजूने जे कव्हर करतो त्याला आपण बिसाइज म्हणतो असतो. आणि तो एस पासून चालू होतो ज्याला आपण म्हणतो असतो वेढा घालणे. ठीक आहे, सीज केलं म्हणतो आपण सगळं, तर बिसिज्ड म्हणजे चारी बाजूनी वेढा घालणे. नेक्स्ट द अडोलेसेंट पिरियड ऑफ लाईफ, वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, इज नोन ॲज द पिरियड ऑफ स्ट्रेस अँड स्टॉर्म. तर अडोलेसेंट म्हणजे काय असते माहिती आहे का, जे तुम्ही जन्माला येतात, एक बाळ असतो आणि जिथून ते तुम्ही मोठं बाळ बनते म्हणजे प्रौढ बनते. ठीक आहे, तर ही जी अवस्था असते मधली, याला तुम्ही म्हणत असता अडोलेसेंट. मधली जी अवस्था आहे त्याला म्हणत असतो अडोलेसेंट. आणि जे ऑप्शन बी मध्ये करेक्ट होतं, ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट वालंच आहे, करेक्ट वालं स्पेलिंग आहे.
ओके, क्वेश्चन नंबर 85 शेवटपर्यंत सगळ्यांना राहायचं आहे. बिलीफ, बिनीथ, बेली आणि बिलो. तर हंबरून वासराला चारते जेव्हा गाय, बिलोचा अर्थ होत असतो डरकाळी देणे, हंबरणे. बेली म्हणजे तुमचं आता पोटाची जी बेंबी आहे त्याला आपण बेली म्हणू. बिनीत म्हणजे होत असते खालचा भाग किंवा खाली, आणि त्याचं स्पेलिंग होत असते ए सोबतचं बिनीत, आणि हे बिलीफ म्हणजे होत असतं विश्वास. तर बिनीतचं स्पेलिंग होतं चुकीचं. नेक्स्ट बघा, क्लेमेन्सी, ॲव्हरेशियस, हेजिमोनी आणि नॉस्टॅल्जिक. मला नॉस्टॅल्जिक शब्द आवडतो, कारण नॉस्टॅल्जी म्हणजे जुन्या आठवणी ज्या येतात त्याला आपण नॉस्टॅल्जी म्हणत असतो. तर त्या जुन्या आठवणी याला आपण नॉस्टॅल्जिक म्हणूया. त्यानंतर हेजिमोनी म्हणजे असते आपलं वर्चस्व, वर्चस्व गाजवणे, याला आपण म्हणतो असतो हेजिमोनी. ॲव्हरेशियस असते लालसा, एखाद्या गोष्टीची जी लालसा आहे त्याला आपण ॲव्हर्शियस म्हणतो. आणि क्लेमेन्सी म्हणजे होत असते माफ करणे किंवा क्षमा, आणि इथे जे ॲव्हर्शियसचं स्पेलिंग आहे हे चुकीचं असून तिथे तुम्हाला पाहिजे AVARICIOUS, तिथे UOUS झालं. तर ॲव्हर्शियस म्हणजे जे असते लालसा. नेक्स्ट, आय वुड नेव्हर असोसिएट विथ सच अ पर्सन. इथे करेक्ट स्पेलिंग सांगायचं आहे, तर असोसिएटचं हे करेक्ट स्पेलिंग होतं. बाकी हे सगळे जे आहेत चुकीचे आहे. ASSOCIAT हे असोसिएट करेक्ट आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड प्रोफेशनल, डुबियस, नेफारियस आणि कन्झ्युमेंट. आता प्रोफेशनल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक जो व्यक्ती सगळं व्यवस्थित राहतो, परफेक्ट राहतो, त्याला प्रोफेशनल म्हणतो, किंवा जो जॉबवर जातो कॉर्पोरेटमध्ये असेल. आणि कन्झ्युमेंट म्हणजे होत असतं परिपूर्ण आहे बा, परिपूर्ण आहे, त्याला आपण कन्झ्युमेंट म्हणत असतो. नेफारियस म्हणजे असतं वाईट, नेफारियस म्हणजे असतं वाईट किंवा दृष्ट जो आहे तो. आणि जो संशयास्पद आहे त्याला म्हणत असते डुबियस, संशयास्पद. तर ह्या सगळ्यामध्ये जे कन्झ्युमेट आहे म्हणजे ज्याला परिपूर्ण म्हणतो, तर याच्यात डबल एम पाहिजे, म्हणजे ते स्पेलिंग असं व्हायला पाहिजे होतं कन्झ्युमेट. तर हे करेक्ट होतं, हे चुकीचं होऊन जातं. से द सेंटेन्स दॅट कंटेन्स नो स्पेलिंग एरर. आता नो स्पेलिंग एरर. आय हर्ड रॅक्युअस लाफ्टर फ्रॉम द नेक्स्ट रूम, रॅक्युअस लाफ्टर फ्रॉम द नेक्स्ट रूम, आय हर्ड रॅक्युअस लाफ्टर फ्रॉम द नेक्स्ट रूम. तर बघा याच्यामध्ये जो ऑप्शन डी आहे, लाऊड आणि अनप्लेझंट, न ऐकण्यासारखं म्हणजे खूप चिडचिड होणारं, ओरडलेलं असणारं, कसं तरी हसते आगळे वेगळे, तसं अनप्लेझंट जे आहे ते हे वालं रॅक्युअस म्हणजे असते अनप्लेझंट लाफ्टर, लाऊड वालं. तर ऑप्शन डी होतं इथं करेक्ट आन्सर. नंतर आहे लक्झरियस, रिक्ल्युअस, व्हर्च्युअस आणि प्रोफ्यूस. आता याच्यातला व्हर्च्युअस जो आहे, तो व्हर्च्युअस जो शब्द आहे तो आपण काली बघितला होता. ज्यांनी चांगल्या विचाराचा जो असतो त्याला आपण सदाचारी म्हणतो असतो. भरपूर प्रमाणात जर असेल तर प्रोफ्यूस अमाऊंट म्हणतो, म्हणून इथं भरपूर होतं. त्यानंतर रक्युअस हे तर झालेलं आहे. रिक्ल्युअस म्हणजे होत असतं एकांतवास. आणि लक्झरियस तुम्हाला माहिती आहे, पण लक्झरियसचं स्पेलिंग जे आहे ते होत असतं LUXURIOUS, लक्झरियस. 91 क्वेश्चन नंबर, द राईम अँड रिदम ऑफ पपाईज पोएम्स आर हायली सिम्बॉलिकल अँड टाइमली. तर इथे बघा जो स्पेल्ड चुकीचा आहे, तर राईम अँड रिदम मध्ये हा राईम चुकीचा वाटतो ना, हा राईम चुकीचा वाटतो. ए ऑप्शन चुकीचं वाटतं, ऍक्च्युली तो असतो RHYME, राईम. तर टाइमली, रिदम, सिम्बॉलिकल हे करेक्ट आहे. राईमचं स्पेलिंग इथे चुकीचं आहे. नेक्स्ट, जस्टिस, जज, अटॉर्नी, लॉयर. आता इथे स्पष्ट आपल्याला दिसत आहे की जजचं जे स्पेलिंग आहे ते चुकीचं आहे, ते पाहिजे होतं JUDGE. आता लक्षात घ्या, बरेच जणांना माहिती नाही अटॉर्नी आणि लॉयर हे दोन्ही पण वकीलच असतात, परंतु जो प्रॅक्टिस करत आहे, तो प्रॅक्टिस करणारा जो वकील असतो त्याला अटॉर्नी म्हणतात. आणि जो फक्त डिग्री घेतली आहे आणि बस डिग्री घेतली ना आता मी लॉयर झालो, वकील झालो, तो म्हणजे लॉयर. पण जो ऍक्च्युअल प्रॅक्टिस करतोय त्याला आपण म्हणतो अटॉर्नी.
क्वेश्चन नंबर 93, ही स्क्रीच्ड हिस्टेरिकली आफ्टर सीइंग द ऍक्सिडेंट. स्क्रीच म्हणजे ते ओरडली, ठीक आहे. स्क्रीच म्हणजे ओरडली आणि हिस्टोरिकली म्हणजे एकदम काय म्हणू शकतो, रिड्युक्युलसली, खूप मजेदारी म्हणू शकता किंवा सडन जे वेगळ्या प्रकारे असते त्याला सुद्धा हिस्टोरिकली म्हणतो आपण, ज्याचं स्पेलिंग हे करेक्ट असतं, हिस्टेरिकली. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 94, फ्रिस्क, रिप्लाय, रस्क आणि फोलिएज. फ्रिस्क जे आहे त्याला पटकन म्हणत असतो आपण, पटपट करा रे बा, तर ते फ्रिस्किंग कंडिशन FRISK फ्रिस्क होतं. रिप्लाय म्हणजे प्रतिउत्तर. फोलिएज जे आहे, फोलिएज म्हणजे असते झाडाचे पानं, झाडाची पाने. आणि रस्क, रसचं मी एकदा सांगतो, मला रसचं एक्झॅक्ट माहिती नाही आहे. लेट मी चेक रस्क. जे खुसखुशीत पाव किंवा ब्रेड असते त्याला ते रस्क म्हणताय. तर जे खुसखुशीत पाव किंवा ब्रेड असते त्याला ते रस्क म्हणत असते. तर ऑप्शन ए जे आहे ते इनकरेक्ट इथं आहे. क्वेश्चन नंबर 95, इरिटेटिंग, पेडेस्ट्रियन, इनर्वेटिंग आणि बिग्युलिंग. तर जे पायदळ चालणारे असतात, इरिटेटिंग तर तुम्हाला माहितच आहे, पायदळ जे चालणारे असतात त्याला आपण म्हणत असतो पेडेस्ट्रियन. पायदळ जे चालणारे आहेत त्यांना म्हणतो असतो आपण पेडेस्ट्रियन. इनर्वेटिक जे आहे ते असतात एनर्जीच्या संबंधित वाटते म्हणून ते आहे उत्साहवर्धक. उत्साहवर्धक त्याला आपण एनर्वेटिंग म्हणजे एनर्जाइज्ड, एनर्जीवरचा वाटते तो उत्साहवर्धक म्हणू शकतो. त्यानंतर आहे जे अट्रॅक्टिव्ह आहे, मोहक आहे, फसवणूक करणारे आहे त्याला आपण म्हणतो असतो बिगिलिंग. फसवणूक करणारे आहे त्याला म्हणतो बिगिलिंग. परंतु बिगिलिंगचं जे हे स्पेलिंग आहे, कुठे गेलं माऊस, इथे गेला, ओके. बिगिलिंगचं जे स्पेलिंग आहे ते डबल एल नसतं तर फक्त सिंगल एल असतं, तर ते बनतं बिगिलिंग. ते बनतं बिगिलिंग. त्यानंतर 95, अडॉप्ट, ऍक्सेस, अबेंडन आणि अबेस. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला किंवा बाळाला अडॉप्ट करतो आपण, ती गोष्ट आत्मसात करतो त्याला आपण अडॉप्ट म्हणतो असतो. ऍक्सेस, एखाद्या गोष्टीला परमिशन मिळणं त्याला ऍक्सेस म्हणतो, ज्याच्यात डबल सी आणि डबल एस असतो, तर हे ऍक्सेस आहे. अबेंडन म्हणजे सोडून देणे, त्याला सोडणे, सोडून देणे, सोडणेला अबेंडन म्हणतो आपण. आणि अबेस जे असते एखाद्या गोष्टीला कमी करणे, रिड्यूस करणे, तर त्याला आपण म्हणतो असतो अबेस. तर क्वेश्चनचं जे ऑप्शन बी आहे ते स्पेलिंग चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 97, डिलाइट, स्ट्राईप, फ्राईट, नाईट. नाईट रायडर, कोलकाता नाईट रायडर. तर कोलकाता नाईट रायडर म्हटलं तर भिकारता राहणार नाही, तर नाईट रायडर म्हणजे होत असतं शूरवीर, शूरवीर. फ्राईट म्हणजे असते भीती किंवा घाबरणे. स्ट्राईप जे असतं ज्याच्यात एच नसतो तर तो असतो पट्टी, जे एच नसतो. आणि आनंद जो होतो तो असतो तुमचा डिलाइट. आनंद जो असतो तो असतो तुमचा वाला डिलाइट, आनंद. क्वेश्चन नंबर 98, इनोसन्स, गव्हर्नन्स, इन्फोर्समेंट आणि सफिशियंट. जबरदस्ती करणं म्हणजे इन्फोर्समेंट, जबरदस्तीने जे अप्लाय केलं जाते त्याला म्हणतो आपण इन्फोर्समेंट, जबरदस्तीने. इनसफिशियंट म्हणजे पुरेसं नाही आहे. सफिशियंट असतं तर पुरेसं, अपुरेसे आहे, अपुरेसे आहे त्याला इन्सफिशियंट म्हणू. जे सरकार असतं त्याला गव्हर्नन्स म्हणतो आपण. आणि इनोसन्स, जे तुमचं इनोसन्स आहे, तुमच्यातला जो गोडवा आहे, मासूमी आहे, त्याला आपण इनोसन्स म्हणूया. आणि त्याचं जे स्पेलिंग असते ते जे असते ते सीई जे आहे, सीई जे आहे ते सीई असतं इनोसेन्स. तर ऑप्शन ए जे आहे इनकरेक्ट आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 19, सुधीर हरासमेंट इज नॉट ओनली परसिवेबल, म्हणजे कन्सिडर करण्यासारखं नाही आहे, समजण्यासारखं नाही आहे, समजण्यासारखं नाही आहे, समजण्यासारखं नाही आहे, कन्सिडर करण्यासारखं नाही आहे, समजण्यासारखं नाही आहे. इज नॉट ओनली परसिवेबल अँड ओकेशनल बट ऑल्सो हॅज बिकम अ मॅटर ऑफ ह्युमरस इन्सिडेंट बिफोर इज कलिग. तर इथे जे हरासमेंटचं स्पेलिंग आहे, ठीक आहे, जे हरासमेंट केलेले आहे, हरासमेंटची जे स्पेलिंग आहे ते असतं HARASSMENT. एक सिंगल आर नसतो तर, सॉरी डबल आर नसतो तर सिंगल आर असतो, तर हे इनकरेक्ट आहे. ह्युमरस
रिडिक्युलस ज्याला म्हणतो हसवणारा, फनी, आणि पर्सिबल म्हणजे समजण्यासारखं, कन्सिडरेबल. अँड टुडेज लास्ट क्वेश्चन, वॉर्डन, पोलिसमन, इंजिनियर, डॉक्टर. आता बरेच जणांना माहीतच आहे हे. पोलिसमन जो आहे तो सी घेतो, एक एस घेत नसतो, तर पोलिसमॅन हे इथे करेक्ट होऊन जातं. तर हे होते आजचे 50 क्वेश्चन. आशा करतो की तुम्हाला मी स्पीड पण थोडीशी अशीच घेतली की तुम्हाला जास्त फॉरवर्ड करायला लागलं पाहिजे जर तुम्हाला करेक्ट आन्सर येत असेल तर. सोबतच जे व्होकॅब्युलरीचे वर्ड आहे जर तुम्ही लिहत जर गेले तर तुम्हाला फायदा होईल. मी तर तुम्हाला पाठवतोच आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतः लिहिता, स्वतः बनवता, तर त्यावेळी ते जास्त हेल्प करते. तर ते एक बघाल. PDF जे आहे टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करतोच आहे. आजच्यासाठी इतकंच. भेटूया डे 3च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.